नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण इथं मस्त अशी भेंडी घेतलेली आहेत. पाहू शकता, भेंडी कटसुद्धा करून घेतलेली आहे बरं का. आता काय, हे बघा, अशा पद्धतीने आपण फक्त त्याला अशी वांगी फोड म्हणतात ना, वांगी फोड तशी ही भेंडी कट करून घेतलेली पाहू शकता. हे बघा, त्याला लागणारे साहित्य थोडंसं शेंगदाणे, मिरच्या, लसूण. पहा, शेंगदाणे अगदी छान असे थोडेसे भाजून घेतलेले आहेत गव्हाळ. त्याच्यानंतर मिरच्या घेतल्यात 5-6, जिरं घेतलं 1 चमचा आणि लसूण. असं आपण साहित्य घेतलेलं आहे. आता कसं आहे, आपण दरवेळेस 30 ती भेंडी खाऊन बी कंटाळतं. मग कधीतरी वेगळी भेंडी खरंच खायला खूप छान लागते. आणि अशी ही मिरचीवाली भेंडी असते ना, तर मसाल्यापेक्षा खरंच खूप आवडीने खातात. एवढी टेस्टी ही भेंडी होती. चला, आता भेंडीचं साहित्य हे वाटून घेऊया आपण. पाहू शकता, हे बघा, मस्त अशी साल काढून घेतलेली आहेत. काही आहे, काही सगळी साल काढली. आणि आता आपल्याला घ्यायचं हे वाटून. जास्त बारीकही वाटायचं नाही, थोडंसं चरबटच ठेवायचं. अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतलेलं आहे. पहा, आता इथं वाटून तर घेतलेलं आहे पूर्ण. पाहू शकता, त्याला घालायला साहित्य पाहू शकता. इथं हळद, थोडंसं मटण मसाला, मीठ, धना पावडर असं टाकलेलं आहे पाहू शकता. आता याच्या विरेत आपल्याला दुसरं काहीही घालायचं नाही. चला, आता पूर्ण हा मसाला आपण एकदम एकत्र करून घेऊया बरं का. एक जीव म्हणजे हळद वगैरे सगळं त्याला लागलं पाहिजे. आणि असं मस्त असं हे मिक्स करून घेऊया आपण. चला मैत्रिणी, हे बघा, पूर्ण असं कालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता मस्त अशी ही भेंडी भरून घ्यायची बरं का. आणि भरलेली भेंडी म्हणल्यावर कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडते. भरलेली भेंडी थोडी तरी जास्तच खाणार, एवढी आवडीने आवडते. हे बघा, अशा पद्धती अगदी दाबून ठासून अशी भरायची आपल्याला ही. पहा, छान अशी ठासून ही भेंडी आपल्याला भरून घ्यायची. पहा, मस्त. पहा, आपण इथं सगळी भेंडी भरून घेतलेली आहे. पाहू शकता, दिसते बी किती छान हिरवीगार भेंडी. चला, आता इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये ओतलं आहे आपण तेल हे तुमच्या अंदाजाने टाका. मी थोडं जास्तच वापरले. त्याच्यानंतर टाकायची आपल्याला जिरी मोहरी छान तडतडून द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता छान मस्त असा तडतडला. हे बघा, मस्त असं चांगला तडतडला आहे. त्याच्यानंतर थोडंसं टाकायचं आपल्याला हिंग बी अगदी छान फुलला की लगेच द्यायची आपली भेंडी टाकून. आणि जशी भेंडी आता तुम्हाला मोकळी वाटते तशीच आपली ही भेंडी अक्षरशः मोकळी होणार. एकदम मोकळी फडफडीत अशी ही भेंडी तयार होणार आहे. पहा, मग अक्षरशः तिचा रंगसुद्धा ढळणार नाही, एवढी सुंदर होणार आहे. चला, आता भेंडी आपण ही खालवर करून घेऊया मस्त अगदी. पहा, मस्त अशी भेंडी मी खालवर इथं करून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही. जेवढी परतता येईल तेवढी परता मस्तपैकी, कारण की चौखून अशी भेंडी परतली गेली पाहिजे, म्हणजे ती दिसते बी छान आणि चवही खूप अप्रतिम लागते. चला, इथे संपूर्ण आता हलवून घेतलेली आपण. आता 2 मिनटं झाकण ठेवूया याच्यावर. पाहू शकता, 2 मिनटांनी पुन्हा आपली भेंडी एकदा चेक करायची. ही भेंडी पुन्हा आपल्याला अशी खालवर करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम अक्षरशः लहानच ठेवायची बरं का. भेंडी अगदी व्यवस्थित अशी मस्त होती. टाईम नाही लागत, 5 मिनटाच्या आत आपली ही भेंडी रेडी होती. पाहू शकता तुम्ही. चला, आता इथं 50% ते भेंडी आपली तयार झालेलीच आहे. पुन्हा आपण झाकण ठेवूया. पुन्हा 2 मिनटांनी आपल्याला पुन्हा चेक करायचं की आपली भेंडी कशी झाली. भेंडी शिजत आली की लगेच कमी होती. पाहू शकता, तुम्हाला दिसतच असेल. पहा, छान अशी खरपूसी भेंडी आपली परतत आलेली आहे. आता ही भेंडीला पुन्हा आपण असं मस्त असं खालवर करून घ्यायचं आहे. पहा, खालवर करून आता काही मी झाकण ठेवणार नाही. बारीक गॅस करून आपण तिला फक्त थोडीशी अशी पांगून ठेवायची मैत्रिणी. अगदी छान अशी
मोकळी सडसडीत भेंडी होती आणि भेंडी बी छान शिजलेली आहे. पहा, चला आता आपण पुन्हा आपली भेंडी चेक करूया. आपण पांगून ठेवली होती. पहा, अक्षरशः मोकळी फडफडीत अशी ही भरली भेंडी आपली झालेली आहे. पहा, तुम्हाला जर आजचा हा भेंडीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कशा वाटतात तेही सांगा. पहा किती सुंदर झालेली, अक्षरशः मोकळी फडफडीत. नाही तर काय होतं, काहींची भेंडी अशी भरलेली एकदम अशी लचकेदार होती. ही अजिबात तशी झालेली नाही आहे. पूर्ण मोकळी भेंडी झालेली आणि दिसायला बी खूप छान दिसते. चला मैत्रिणो, बाय.